स्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुन विमलला म्हणतो की विमल मस्तपैकी सगळ्यांसाठी कॉफी बनवून आण ना, आपण गप्पा मारू आता. तेव्हा विमल म्हणते की अहो दादा, आता जर कॉफी घेतली तर तुम्हाला झोप लागणार नाही ना. तेव्हा अर्जुन म्हणतो की इट्स ओके विमल. अर्जुन म्हणतो की चालेल, एक दिवस झोप नाही लागली तर काही फरक नाही पडत, पण आपण सगळे गप्पा मारू. प्रताप म्हणतो की अजिबात नाही अर्जुन, मला सकाळी उद्या लवकर उठायचं आहे, तेव्हा आता जर मी कॉफी पिलो तर मला झोप नाही येणार. तेव्हा गुड नाईट करत प्रताप म्हणतो मी चाललो झोपायला. तर अश्विनसुद्धा निघून जातो. तेव्हा अर्जुन म्हणतो काही हरकत नाही, सगळ्यांना झोपायचं तर मग नको कॉफी. तर आता अर्जुन सायलीसुद्धा त्यांच्या बेडरूममध्ये निघून जातात. तेव्हा विमल आणि कल्पना एकमेकींकडे बघत असतात. अर्जुन सायली गेल्यानंतर पटकन अश्विन, प्रताप, कल्पना सर्वजण एकत्र येऊन त्यांचा प्लान करतात. इकडे आता चैतन्य हा बाईकवरून जात असताना पाठीमागून कारमधून साक्षी आता चैतन्याचा पाठलाग करत असते. भर अंधारात भरधाव वेगाने आता साक्षी ही चैतन्य पाठोपाठ येत असते. तर आता आरशातून चैतन्य साक्षी पाठीमागे येत असल्याचे बघतो आणि साक्षी येत असल्याचे लक्षात येताच आता चैतन्य दुसरीकडे गाडी वळवतो. तेवढ्यात आता साक्षीची गाडी बंद पडते. तर साक्षी म्हणते की आत्ता गाडी का बंद पडली असेल, पेट्रोलला सुद्धा आत्ता संपायला झालं का. इकडे आता चैतन्य हा पाठीमागून दुसऱ्या रस्त्याने गाडी थांबवतो आणि हेल्मेट काढत म्हणतो की साक्षी, तुला काय वाटलं तुझ्या गाडीतलं पेट्रोल संपलं होतं का. नाही, तुझ्या गाडीत फक्त मी गेटपर्यंत येईन एवढंच पेट्रोल ठेवलं होतं. गाडीतून उतरत आता साक्षी पुढच्या रस्त्याकडे बघत विचार करते की मला आता कसं कळेल चैतन्य नेमके कुठे गेलाय तो. इकडे आता अर्जुन आणि सायली बेडरूममध्ये येतात. तर आता कपाटातून नाराज होऊन आता अर्जुन ब्लँकेट आणि त्या उशा बाहेर काढत असतो. इकडे आता सायली अर्जुनकडे बघत विचार करते की मला तुम्हाला सोडून जायचं नाहीये आणि तुम्ही मला थांबवण्याचा देखील प्रयत्न करणार नाही का. सायली म्हणते आता तरी थांबा म्हणा, कारण उद्या आपलं कॉन्ट्रॅक्ट संपतंय, असा आता विचार सायलीच्या मनात येतो. तर आता अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघत राहतात. एवढ्यात आता कल्पना अर्जुन आणि सायलीला मोठ्याने हाक मारते. तेव्हा आता अर्जुन म्हणतो खाली काय झालं असेल, चला बरं सायली, आणि दोघेही खाली जाऊ लागतात. तर आता पायरीवर येताच तिथं कोणीच नसतं. पुन्हा आता मोठ्याने बाहेरून प्रताप म्हणतो की अर्जुन सायली पटकन बाहेर या. तर आता अर्जुन आणि सायली बाहेर येत प्रताप आणि अश्विनला हाक मारू लागतात आणि म्हणतात कुठे आहात तुम्ही. आणि आता अर्जुन सायली हे बाहेर येतात. सगळे समोर उभे असतात आणि सगळेजण एका आवाजात हॅप्पी ॲनिव्हर्सरी अर्जुन आणि सायली असे करतात. तर अश्विन पळतच येऊन अर्जुनला मिठी मारतो आणि सगळेजण आता अर्जुन सायलीच्या मॅरेज ॲनिव्हर्सरीला त्यांना विश करतात. तेवढ्यात चैतन्य बाईकवरून तिथे येत अर्जुनला मिठी मारतो आणि कॉंग्रॅट्स करत म्हणतो की हॅप्पी ॲनिव्हर्सरी. तेव्हा अर्जुन आणि सायलीला मोठा धक्का बसलेला असतो. सायली म्हणते की आई हे सर्व काय आहे. कल्पना म्हणते की अगं आज तुमचा महत्त्वाचा दिवस आहे, तेव्हा तुम्हाला हे सरप्राईज नको का. तर अर्जुन आता सायलीकडे बघत हसतो. तर आता अश्विन म्हणतो की हे बघा तुमच्या लग्नाची पहिली ॲनिव्हर्सरी. तर प्रताप म्हणतो की पहिली ॲनिव्हर्सरी नाही बावळट, पहिल्या लग्नाची ॲनिव्हर्सरी. तेव्हा सर्वजण हसू लागतात. तर आता चैतन्यला अर्जुन म्हणतो की तू इथे कसा सारे ती साक्षीला सोडून. तेव्हा चैतन्य म्हणतो की तू काही काळजी करू नकोस, त्या साक्षीला मी बरोबर अडकवलं. प्रताप म्हणतो चला चला अर्जुन सायली लवकर. तर अर्जुन म्हणतो आलो आलोच. आणि ते सर्व आता ॲनिव्हर्सरीची तयारी बघून अर्जुन हा अवाक झालेला असतो. दीपमाळांच्या उजेडात आता प्रताप अश्विनने सगळी तयारी केलेली असते. तर आता अर्जुनचे सगळे फोटो समोर लावलेले असतात. अर्जुनने सायलीसोबत कसे प्रेमाने आता डेटवरती जाऊन फोटो काढलेले असतात. तर लग्नाचे सुद्धा फोटो तिथे सर्व अटकवलेले असतात आणि ते बघून आता अर्जुन आणि सायलीला त्या सगळ्या जुन्या आठवणी आठवतात. तर आता अर्जुन आणि सायली सगळेजण टेबलपाशी येतात. तर आता अर्जुन आणि सायली चैतन्यकडे बघत असतात. तर आता अश्विन हा अर्जुन सायलीकडे बघत म्हणतो की ब्रो, आम्ही सगळ्यांनी एवढी तयारी केली, तुम्हाला आवडलं नाही का. अश्विन म्हणतो की तुमचे चेहरे एखादी हॉरर फिल्म बघितल्यासारखे झाले. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही नाही कुठे काय. तर सायली म्हणते की तुमची ही तयारी बघून आम्ही थक्क झालोय. तर अर्जुन म्हणतो की आम्हाला तुमचं हे सरप्राईज छान आवडलं, पण हे सर्व करताना तुम्ही आमच्यापासून हे सगळं लपून कसं ठेवलं. तेव्हा प्रताप म्हणतो बापरे. प्रताप म्हणतो एक तर तू ऑफिसला जात नव्हता आणि सायली किचन सोडायला नव्हती, त्यामुळे आम्हाला फार मेहनत घ्यावी लागली. विमल म्हणते की सायली ताई तुम्हाला बाहेरचं खायला आवडत नाही ना. तेव्हा वहिनीने सकाळपासून हा केक
फार मेहनतीने तुमच्यासाठी बनवला. तेव्हा कल्पनाचे आपल्यावरचे ते प्रेम आता सायलीसमोर आलेले असते. तर अश्विन म्हणतो की चला आता आपण केक कट करूयात आणि लगेचच आता केक समोर अश्विन हा मेणबत्ती कॅन्डल लाईट लावतो. त्यानंतर अश्विन म्हणतो की आता मनात एक विश मागायची तुम्ही आणि त्यानंतर फुंकर मारायची. तेव्हा अर्जुन सायलीकडे बघतो आणि त्यामुळे तुम्ही मागितलेली विश नक्की पूर्ण होईल. तर अर्जुन म्हणतो की अरे पण आपल्या तर लगेचच प्रताप म्हणतो खरं तर आपल्या संस्कृतीत ते बसत नाही, पण अशाने माणसे एकमेकांच्या अजून जवळ येतात. प्रताप म्हणतो तेव्हा अर्जुन काय हरकत आहे विश करायला. तेव्हा आता सायली अर्जुनकडे बघत विचार करते की खरं तर या घरची सून व्हायला मला खूप आवडलं असतं आणि यांचीसुद्धा बायको व्हायला मला खूप आवडलं असतं असे सायली अर्जुनकडे बघत विचार करते. पण मी यांच्यावरती जबाबदारी तर नाही टाकू शकत ना. त्यामुळे हे घर, या घरातील माणसं आणि माझे पहिलं प्रेम हे सर्व सोडून जाताना ती हिंमत माझ्यात यावी हीच मी इच्छा मागते असे सायली आता इच्छा मागते. तर इकडे अर्जुन विश मागतो काहीही करून मिस सायली माझ्या आयुष्यातून जाऊ नये हीच माझी इच्छा असल्याचे सायलीकडे बघून अर्जुन बोलतो. तेव्हा आता अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघत केक कट करतात. तर सर्वजण टाळ्या वाजवून अर्जुन सायलीला विश करतात. तेव्हा अश्विन म्हणतो की अरे एकमेकांकडे काय बघतात, चला एकमेकांना केक भरवा. तर आता अर्जुन आणि सायली प्रेमाने एकमेकांकडे बघत एकमेकांना केक भरतात. प्रताप म्हणतो की लाजताय काय, लग्नाला 1 वर्ष झालं. प्रेमाने आता अर्जुन हे सायलीला केक भरवतो. त्यानंतर आता सायली प्रेमाने कल्पनाला केक भरवते तर अर्जुन चैतन्यला. आणि आता चैतन्य, विमल सर्वजण एकमेकांना केक भरवतात. तर खरंच खूप आनंदाचा क्षण प्रत्येक जण साजरा करत असतो. लगेच अश्विन म्हणतो की चला आता मी माझं नेहमीचं काम करतो आणि आपण सगळेजण एक फॅमिली फोटो घेऊयात. त्यानंतर सर्वजण एकत्र उभा राहतात. तर लगेचच अश्विन म्हणतो की सर्वांनी छानपैकी स्माईल करा आणि दादा तू वहिनीच्या जवळ उभा राहा. तेव्हा अर्जुन सायलीच्या जवळ जातो तर सर्वजण हसू लागतात. त्यानंतर अश्विन म्हणतो दादा तू वहिनीच्या खांद्यावर सुद्धा हात ठेवू शकतो बरं का. तेव्हा आता अश्विन सगळ्यांना छानपैकी स्माईल करायला सांगून सगळ्यांचा मस्त सेल्फी काढतो. त्यानंतर आता अश्विन अर्जुन शेजारी उभा राहून चैतन्य हा सर्वांचा पुन्हा फोटो घेतो. इकडे आता लगेच चैतन्य म्हणतो मी निघतो बरं का. तर कल्पना म्हणते की तू काय फक्त केक खायला आला होतास का. तेव्हा लगेच चैतन्य म्हणतो की मावशी अगं उगाच साक्षीला संशय येईल तेव्हा मला मी निघतो. तर आता चैतन्य निघतो. तेवढ्यात अश्विन चैतन्याला थांबत म्हणतो की हे बघा आता एक मोठे सरप्राईज आहे, ते सरप्राईज तू एकदा बघूनच जा चैतन्य. तर आता अर्जुन म्हणतो की अजून काय सरप्राईज आहे. तर अश्विन म्हणतो की आगे आगे देखो भाई होता है क्या. तर आता लगेच अश्विन खाली बसतो आणि सर्वजण आता खुर्चीवर बसलेले असतात. तेव्हा आता अश्विन हा त्याचा लॅपटॉप बाहेर काढतो आणि म्हणतो की चला आता सर्वजण रेडी आहेत ना. तर सर्वजण मान हलवतात. तर आता अर्जुन आणि सायलीने देवळात कसे लग्न लावले होते याचा तो व्हिडिओ असतो आणि अश्विन लॅपटॉपमधून तो सर्वांना दाखवत असतो. तर आता सर्वजण तो व्हिडिओ बघून खुश होत असतात आणि आता अर्जुन सायलीवरती अक्षदा टाकून सर्व आता देवळामध्ये अर्जुन सायलीचे लग्न लावले जात असते आणि ते सर्व व्हिडिओ आता सर्वजण बघत असतात. तेवढ्यात आता अर्जुन अश्विनला म्हणतो की अश्विन 1 मिनटं, तुला हे सर्व व्हिडिओ कसे मिळाले, तू तर त्यावेळेस तिथे लग्नाला नव्हता ना. तर अश्विन हसू लागतो. तेव्हा आता अश्विन म्हणतो की मी जरी नसलो तरी माझा तिसरा डोळा तिथेच होता. तर अर्जुन म्हणतो म्हणजे, आणि माझ्या तिसऱ्या डोळ्याचं नाव तुला माहिती आहे का, तुझा मित्र चैतन्य गडकरी. तेव्हा अर्जुन आता चैतन्यकडे बघतो. तर चैतन्य आता अर्जुनकडे बघत हसू लागतो. तर आता इकडे चैतन्य सोबत सर्वजण तो व्हिडिओ बघतात आणि त्यानंतर आता चैतन्य सर्वांचा निरोप घेऊन तेथून जाऊ लागतो. पण तेवढ्यात अर्जुन हा चैतन्यकडे येतो आणि चैतन्याला म्हणतो की उद्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपतंय तेव्हा उद्या मिस सायली कुसुमताईकडे राहायला निघून जातील. तर आता ती ऐकून चैतन्याला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. त्यानंतर आता रात्री अर्जुन आणि सायली झोपतात. तर पहाटेच उठून सायली तिची बॅग भरते आणि बॅग बाहेर काढते. त्यानंतर आता सायली अर्जुनला हात लावायचा प्रयत्न करते पण ते हळूचच आता सायली ही तिची बॅग घेऊन सुभेदारांच्या दरवाजाच्या बाहेर जाते. इकडे आता अर्जुनला जाग येते आणि सायली तिथे नसते. तेव्हा अर्जुन विचार करत म्हणतो की मिस सायली कुठे गेल्या. तर आता इकडे सायली ही पाठीमागे दरवाजात येताच त्या घराकडे वळून बघते आणि सायलीच्या डोळ्यातून पाणी येत असतं. तर आता सायलीने टेबलवर एक चिठ्ठी लिहून ठेवलेली असते आणि ती चिठ्ठी अर्जुनला दिसते. तेव्हा ती अर्जुन चिठ्ठी वाचतो आणि लगेच त्यामध्ये सायलीने लिहिलेले असते की आता ठरल्याप्रमाणे आपलं कॉन्ट्रॅक्ट संपलं आणि मी हे घर सोडून निघून चालले. आणि ती चिठ्ठी वाचताच आता अर्जुनच्या काळजाला मोठा
धक्का पोहोचलेला असतो आणि आता अर्जुनच्या काळजाचा ठोका चुकून पायाखालची जमीन सरकलेली असते आणि सुभेदारी घरांचा निरोप घेऊन आता सायली ही अखेर घर सोडून जात असते. तर आता घर सोडून जाणाऱ्या सायलीला अर्जुन कसे थांबवतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब